नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत 122 पैकी तब्बल 72 जागांवर विजय मिळवत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे। त्यामुळे पुढील महापौर भाजपचाच असेल हे जवळपास निश्चित झाले आहे। मात्र महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहणार याचा निर्णय गुरुवारी दिनांक 22 नगर विकास विभागाकडून होणाऱ्या आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होणार आहे। महापौर पदाचा प्रवर्ग ठरण्यापूर्वीच भाजपमधील इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा, संघटनात्मक अनुभव, महापालिकेतील ज्येष्ठता आणि पक्षनिष्ठा या निकषांवर उमेदवारीची चाचपणी सुरू असल्याचे समजते। खुला प्रवर्ग, या प्रवर्गात 63 नगरसेवक असून स्पर्धा तीव्र आहे। पुरुषांमध्ये सुरेश पाटील, दिनकर पाटील आणि राजेंद्र महाले यांची नावे चर्चेत आहेत। महिलांमध्ये हिमगौरी आडके, दीपाली कुलकर्णी आणि स्वाती भामरे या दावेदार मानल्या जात आहेत। ओबीसी प्रवर्ग, या प्रवर्गात 32 नगरसेवक असून पुरुषांमध्ये सुधाकर बडगुजर, चंद्रकांत खोडे आणि मच्छिंद्र सानप यांची नावे पुढे येत आहेत। महिलांमध्ये दीपाली गीते, सुप्रिया खोडे आणि आदिती पांडे यांची चर्चा आहे। माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे। अनुसूचित जमाती एसटी प्रवर्ग, या प्रवर्गात 9 नगरसेवक असून पुरुष उमेदवार उपलब्ध नसल्याने महिलाच आघाडीवर आहेत। सरिता सोनवणे, इंदुमती खेताडे, उषा बेंडकोळी आणि सापली निकुळे यांची नावे चर्चेत आहेत। राज्यातील महापालिकांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात एसएससी, एसटी, ओबीसी आणि खुल्या प्रवर्गानुसार महापौर पदासाठी आरक्षण ठरवले जाते। त्यानंतर संबंधित प्रवर्गातील 50% पदे महिलांसाठी राखीव असतात। त्यामुळे गुरुवारी होणारी आरक्षण सोडत नाशिकच्या महापौर पदाचे चित्र स्पष्ट करणार असून शहराच्या राजकारणासाठी तो दिवस निर्णायक ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक।